Good afternoon, all of you. On last lecture, we have discussed about a requirement of budgetary control, that are the different requirements are all over completed on last lecture. From that, there are the 10 requirements, important requirements are planned before a बजेटिंग कंट्रोल. ओके, म्हणजे काय की बजेटिंग करण्या अगोदर किंवा बजेटिंग प्लॅन करण्या अगोदर तुम्हाला कुठल्या कुठल्या रिक्वायरमेंट्स आहेत बजेटिंगच्या त्या तुम्हाला कळल्या पाहिजे. त्यासाठी आपण 10 रिक्वायरमेंट्स बघितल्या होत्या बजेटिंग कंट्रोलच्या. ओके, तर त्या जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही अगोदर लास्ट व्हिडिओ पहा आणि नंतर आजचा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आपण घेतला होता तो म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ बजेटरी कंट्रोल. त्यामध्ये पण आपण इम्पॉर्टंट आणि इसेन्शियल स्टेप्स सांगितल्या होत्या. त्यातल्या 4 स्टेप्स आपण कंप्लीट केल्या होत्या लास्ट लेक्चरमध्ये. ज्यांना माहिती नाही आहे त्यांनी डबल रिवाईज करायचा व्हिडिओ आणि नंतर हा व्हिडिओ पाहायचा आहे. ओके, कारण पूर्णपणे रिवाईज करता येणार नाही आपल्याला. ऑर्गनायझेशन ऑफ बजेटरी कंट्रोल त्यामध्ये आपण 4 पॉईंट्स डिस्कस केले होते. त्यामध्ये एस्टॅब्लिशमेंट ऑफ बजेटिंग सेंटर. ओके, एस्टॅब्लिशमेंट ऑफ बजेट सेंटर, इंट्रोडक्शन ऑफ ॲडिक्वेट अकाउंटिंग रेकॉर्ड्स, देन प्रिपरेशन ऑफ ऑर्गनायझेशन चार्ट आणि एस्टॅब्लिशमेंट ऑफ बजेटिंग कमिटी. ओके, अशा 4 प्रकारचे आपण इसेन्शियल स्टेप्स ऑर्गनायझेशन ऑफ बजेटिंग कमिटी यामध्ये इसेन्शियल स्टेप्स बघितले होते 4. सो त्यामध्ये एकूण एक सांगते मी ऑल ओव्हर की त्यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला बजेटिंग करण्या अगोदर एक तुमच्याकडे बजेटिंग सेंटर असलं पाहिजे. जसं की आपल्याला एखादी मीटिंग घ्यायची असेल तर जसं मीटिंग रूम असते तसंच तुम्हाला बजेटिंग करायचं असेल तर बजेटिंग सेंटरसुद्धा असलं पाहिजे. त्याची डिपार्टमेंटमध्येच एक अशी जागा असली पाहिजे किंवा असं ठिकाण असलं पाहिजे की त्या ठिकाणी बजेटिंगचं सेंटर असावं की ऑल ओव्हर बजेटबद्दलचे जे काही काम असतील त्या सेंटरमध्ये होतील. ओके, त्यासाठी बजेटरी सेंटर तयार करणं हे पण महत्त्वाचं असतं. हे एक इसेन्शियल स्टेप आहे ऑर्गनायझेशन ऑफ बजेटिंग कंट्रोलची. सो ऑर्गनायझेशनमध्ये आणि रिक्वायरमेंटमध्ये तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. ओके, आपण 10 रिक्वायरमेंट सांगितलेले आहेत. ते 10 रिक्वायरमेंट लक्षात ठेवा आणि इसेन्शियल स्टेप्स हे वेगळे असणार आहेत. ओके, ऑर्गनायझेशन ऑफ बजेटरी कंट्रोलच्या स्टेप्स वेगळे असणार आहेत आणि रिक्वायरमेंट्स वेगळे असणार आहेत. त्यामध्ये डिफरन्स ठेवा, कारण तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. रिक्वायरमेंट्स ऑर्गनायझेशनमध्ये येऊ शकतात किंवा ऑर्गनायझेशनचे पॉईंट रिक्वायरमेंटमध्ये जाऊ शकतात. त्यामुळं ॲटलिस्ट पॉईंट तरी बाजूला करत चला, कारण एकदा पॉईंट समजला तुम्हाला मध्ये तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहू शकता. फक्त पॉईंटमध्ये डिफरन्स ठेवायचा आहे. मेथड कुठल्या आहेत, प्रोसिजर कुठली आहे किंवा ऑर्गनायझेशनचे कुठले इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत किंवा रिक्वायरमेंट्स कुठल्या आहेत यामध्ये कन्फ्युजन टाळण्यासाठी तुम्ही एका नोटबुकवर काय करत चला पॉईंट्स तर लिहून काढत जा. या म्हणजे पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन कुठले आहेत, इसेन्शियल स्टेप्स त्यातल्या कुठल्या आहेत, रिक्वायरमेंट्स कुठल्या आहेत, ऑब्जेक्टिव्स कुठले आहेत. म्हणजे तुम्हाला एकमेकांमध्ये ते कन्फ्यूज होणार नाही, कारण सगळं इझी आहे. तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे लिहू शकतात. फक्त तुम्हाला पॉईंट्स माहिती पाहिजे की कशाच्या अंडर कुठले पॉईंट्स येतात ते. ओके, सो आपण ऑर्गनायझेशन ऑफ बजेटरी कंट्रोल बघत होतो. त्यामधले आपण 4 पॉईंट कव्हर केले होते लास्ट लेक्चरमध्ये. तर आज मी ते डबल रिवाईज करते, माहिती असावी यासाठी तुम्हाला. सो आपण फर्स्ट पॉईंट बघितला की बजेटिंग सेंटर म्हणजे काय की डिपार्टमेंटमध्ये किंवा कंपनीमध्ये किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये बजेटिंगसाठीचं सेपरेट सेंटर असलं पाहिजे. त्या ठिकाणी ऑल ओव्हर बजेटिंगबद्दलचे प्रोसिजर्स किंवा त्याबद्दलचं जे काय होईल म्हणजे मीटिंग्स किंवा त्यांचे जे काही डिस्कशन होईल ते त्या सेंटरमध्ये होईल. ओके, नंतर आपण बघितलं इंट्रोडक्शन टू ॲडिक्वेट अकाउंटिंग रेकॉर्ड्स. म्हणजे काय की जर तुम्हाला बजेटिंग करायचं असेल आपल्या स्वतःचं ऑर्गनायझेशनचं तर त्या अगोदर तुम्हाला आत्तापर्यंत तुमचं अकाउंटिंग कसं म्हणजे अकाउंटिंग तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन्स झालेले आहेत किंवा ज्या काही अकाउंटिंगच्या गोष्टी आहेत ते प्रॉपरली तुम्ही त्या टायमिंगमध्ये तुम्ही रेकॉर्ड केलं आहे का नाही हे पण खूप महत्त्वाचं असतं. कारण मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं की बजेटिंग करायचं असेल तुमचं अकाउंटिंग प्रॉपर असलं पाहिजे किंवा तुम्ही अकाउंटिंग वेळच्या वेळेला केलं पाहिजे, ते रेकॉर्ड केलं पाहिजे. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्या समजा एक माझी कंपनी आहे, माझ्या कंपनीमध्ये समजा एखाद्या मी मशीन आणली आहे, नवीन मशीन आणली किंवा छोटासा स्क्रूड्रायव्हर जरी आणला मी तरी पण त्याचं नोंदणी करून ठेवावी लागते. मग त्यांनी काय होतं की आपण कुठे पैसा किती प्रमाणामध्ये गेला आहे आणि त्यामध्ये प्रॉफिट किती झाला आहे, लॉस किती झाला आहे किंवा आपण कुठे खर्च करायला पाहिजे होता, या सगळ्या गोष्टी क्लिअर सॉल्ट आउट होतात जेव्हा तुम्ही बजेटिंग करता तेव्हा. त्यामुळे ज्या काही गोष्टी खरेदी कराल किंवा जे काही तुम्ही विकत घ्याल किंवा कोणाकडून पैसे तुमच्याकडे प्रॉफिट मिळेल तर या सगळ्या गोष्टी तुम्ही वेळच्या वेळेला रेकॉर्ड करणं म्हणजे अकाउंटिंग करणं महत्त्वाचं असतं. अकाउंटिंग केलं की बजेटिंग इझी जातं. ओके, कारण सगळं अकाउंटिंगचा बेसिस हाच म्हणजे बजेटिंगचा बेसिस अकाउंटिंग आहे. ओके, कळालं तुम्हाला. बजेटिंग करायचं असेल तर तुमचं अकाउंटिंग आत्तापर्यंतचं जे कंपनीचं अकाउंटिंग असतं ते अकाउंटिंग कंपनीचं म्हणा ऑर्गनायझेशनचं म्हणा त्याचं अकाउंटिंग चांगलं असलं पाहिजे तर तुम्हाला बजेटिंग करता येते. कालपासून तेच सांगते, फक्त लक्षात ठेवा काय बोलते ते. नंतर आपण बघितलं की प्रिपरेशन ऑफ ऑर्गनायझेशन चार्ट. ऑर्गनायझेशन चार्ट म्हणजे काय की पर्टिक्युलर आपल्या जे काही कमिटीज असतात किंवा जे काही डिपार्टमेंट असतं बजेटिंगचं त्यामध्ये डिफरंट पर्सन इन्व्हॉल्वमेंट काम करत असतात इथे. तर त्या कुठल्या पर्सननी काय काम करायचं किंवा त्यांनी किती वेळात करून आणायचं आहे किंवा प्रत्येकाचं वर्क
डिस्ट्रीब्युशन करणं हे ऑर्गनायझेशन चार्टमध्ये असतं. जसं की टाईम टेबल असं म्हणतो आपण. जसं की तुमचा टाईम टेबल आहे की तुमची सकाळून थेरी असेल किंवा दुपारून थेरी असेल तर कसा 2 ते 3 आहे का 3 ते 4 आहे की सकाळून 10 ते 1 आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशा आपण टाईम टेबलद्वारे चार्ट करतो. तसंच त्या कंपनीमध्ये सुद्धा किंवा त्या बजेटिंग करत असताना सुद्धा कोणी काम कधी करायचं आहे, किती वाजता करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करण्याचा एक चार्ट असतो. तो चार्ट फॉलो केला पाहिजे किंवा तो असला पाहिजे. ही एक इसेन्शियल स्टेप आहे ऑर्गनायझेशनची. देन नंतर बघितलं आपण 4th स्टेप ती म्हणजे एस्टॅब्लिशमेंट ऑफ बजेटिंग कमिटी. सो एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय की कमिटीमध्ये डिफरंट पर्सन्स असतात. त्यामध्ये मग हेड असतात, एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतात. ओके, जसं की मी काल सांगितलं कुठले चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतात, बजेटिंग ऑफिसर, हेड ऑफ मेन डिपार्टमेंट, अशा 3-4 प्रकारचे हेड असतात तिथे. एक्झिक्युटिव्ज असतात की त्यांचं काय काम असतं की कमिटी तयार केल्यानंतर त्याचे फंक्शन्स असतात. ओके, कमिटी तयार केल्यानंतर कमिटीचे काय काय फंक्शन असतात ते पण बघितले आपण की एकतर जे काही डाटा आहे अकाउंटिंगचा तो डाटा कलेक्ट करणं जेणेकरून आपल्याला बजेटिंग सोपी जाईल. नंतर टू इश्यू ए इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग टू द बजेटरी रिक्वायरमेंट म्हणजे काय बजेटिंग करत असताना कुठल्या गोष्टी नेसेसरी असतात या गोष्टीचं इन्स्ट्रक्शन देणं, गाईडलाईन्स प्रोव्हाइड करणं ह्या कमिटीचं काम असतं. ओके, नंतर बघितलं आपण डिफाईन द जनरल पॉलिसीज अँड मॅनेजमेंट ॲडवाईज रिगार्डिंग टू द प्रिपरेशन ऑफ बजेट म्हणजे काय तर डिफरंट पॉलिसीज कुठल्या असतात बजेटिंग करत असताना त्या पॉलिसीज समजून सांगणं किंवा एखाद्या पर्टिक्युलर बजेटिंगबद्दलचं काहीतरी ॲडवाईस, चांगल्या प्रकारचं ॲडवाईस देणं. ओके, त्यानुसार आपलं काम इझी होईल यासाठीचं. टू सजेस्ट ए रिव्हिजन अँड द अमेंडमेंट्स ऑफ द बजेट म्हणजे काही डिफरंट रिसेंटली कुठले रूल्स रेग्युलेशन्स आहेत का, कसं बजेट केलं पाहिजे, याचे काय गव्हर्नमेंट रूल आहेत का, ते रूल्स पण त्या कमिटीला माहिती असले पाहिजे. ते कमिटी काय करेल, बजेट जे काही काम करणारे लोक आहेत त्यांना ती हेल्प करेल, त्यांना ऑल ओव्हर गाईडलाईन्स आणि इन्स्ट्रक्शन देण्याचं काम करेल ही कमिटी. ओके, समजलं तुम्हाला कमिटीचं काय फंक्शन असतं बजेटिंग कमिटीचं? तर समजलं असेल तुम्हाला, कारण खूप इझी पार्ट आहे. काल पण सांगितलं तर आज पण डबल रिवाईज केलं आहे. 2-3 वेळेस एकदा तुम्ही रिवाईज केला तर अंडरस्टँड होईल. नोट्स सॉरी फॉर डिस्टर्बन्स. सो आपण काय बघत होतो ऑर्गनायझेशनमधले आपले 4 पॉईंट्स बघत होतो. ते ऑलरेडी झाले होते का लास्ट लेक्चरमध्ये. तर आजचा आपला नेक्स्ट पार्ट काय आहे तर ऑर्गनायझेशन किंवा ऑर्गनायझेशनमध्येच इसेन्शियल स्टेप्स आहेत ते 4 कंप्लीट केले होते आणि रिमेनिंग जे काही 4 आहेत ते राहिले होते. म्हणजे ते आपण त्या स्टेप्स आपण बघूयात. सो फर्स्ट स्टेप आहे ती म्हणजे प्रिपरेशन ऑफ बजेट मॅन्युअल. दिसत असेल तुम्हाला प्रॉपरली. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो की मॅडम ते दिसत नाही आहे प्रॉपरली. सो जरा स्क्रीन मोठी केली मी त्याद्वारे तुम्हाला दिसेल चांगलं. सो फर्स्ट 5th स्टेप आहे ती म्हणजे प्रिपरेशन ऑफ बजेट मॅन्युअल. ओके, बजेट मॅन्युअल इज द डॉक्युमेंट विच सेट आउट ए ड्युटीज ऑफ द पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर द रुटीन ऑपरेशन and the form of record required for to budgetary control and it is usually loose leaf form so the alteration can be easily made and the when required an index may be provided. ओके, म्हणजे काय की बजेटरी मॅन्युअल म्हणजे काय की असं एक पुस्तिका असते. म्हणजे पुस्तिका आपण म्हणतो जसं की आपल्या इन्स्टिट्यूशनचं कसं आपण हे प्रॉस्पेक्ट वगैरे घेतलं होतं नवीन ॲडमिशनच्या वेळेस, तसंच बजेटचं एक मॅन्युअल तयार करायचं. त्यामध्ये कोण काम कुठे म्हणजे कुठल्या डिपार्टमेंटमध्ये किती पर्सन आहेत, ते कुठले आहेत, त्यांचं काय काम आहे, या सगळ्या गोष्टींचं डिस्ट्रीब्युशन, वर्क डिस्ट्रीब्युशन ॲज वेल एज कमिटी डिस्ट्रीब्युशन. म्हणजे समजा बजेटिंग असेल त्या बजेटिंगमध्ये पण डिफरंट सारे पार्ट असतात. ओके, त्या पार्टमध्ये कोण काम करणार आहे, ह्याच्यामध्ये कुठले हेड असणार आहे, त्यामध्ये कुठले हेड असणार आहे, त्या गोष्टीचं जे ऑल ओव्हर इन्फॉर्मेशन असेल ती बजेटिंग मॅन्युअलमध्ये असते. ओके, देन 6 पॉईंट ते म्हणजे फिक्स्ड बजेट पिरियड. ओके, लक्ष ठेवायचं आहे, फिक्स्ड बजेट पिरियड. द बजेट पिरियड मे बी डिफाइन्ड ॲज द पिरियड फॉर विच अ बजेट प्रिपेअर्ड अँड एम्प्लॉयड. देर आर द नो प्रिस्क्राइब्ड पिरियड फॉर द बजेट बट बजेट मे बी प्रिपेअर्ड ऑन द शॉर्ट अँड लॉंग टर्म. ओके, फिक्स्ड बजेट पिरियड म्हणजे काय की असं म्हटलं जातं की बिझनेसमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये बजेटिंग करण्याचा फिक्स्ड पिरियड असतो. ओके, म्हणजे त्या पिरियडमध्येच तुम्हाला बजेटिंग करावी लागते. पण त्यांनी सांगितलं दुसरं एक वाक्य ते म्हणजे की असं गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेलं नाही आहे की त्याच पिरियडमध्ये तुम्हाला बजेटिंग करावं लागेल. जसं की आपण अकाउंटिंगमध्ये बघतो किंवा ऑडिटिंगमध्ये बघत होतो की जसं आपण 31 मार्चपासून ते एप्रिलपर्यंत 1 वर्ष पूर्ण आपल्याला काय करावं लागतं की त्याबद्दलचं जे काही अकाउंटिंगचे जे डिटेल्स आहेत ते रेकॉर्ड करून ठेवावे लागतात. तसंच बजेटिंगचे सुद्धा रेकॉर्ड करावे लागतात. पण त्यासाठी टाईम पिरियड दिलेलं नाही आहे, ते तुम्ही कधीही करू शकतात पण ते करावं लागतं. ओके, त्याला टाईम पिरियड असं फिक्स्ड नसतो बजेटिंग करण्यासाठीचा, म्हणजे याच वर्षी करावं लागतो किंवा 2 महिनेच करावं लागतं, 3 महिनेच करावं लागतो असं काही नाही आहे. पण ते करावा लागतो हा महत्त्वाचा आहे. आणि त्यातले पण मग लॉंग टर्म बजेट असू शकतो किंवा शॉर्ट टर्म बजेट म्हणजे कमी वेळापुरता बजेट किंवा असेल किंवा जास्त म्हणजे खूप काळामधला बजेट असू शकतो. ते आपण नेक्स्ट क्लासिफिकेशनमध्ये बघणार आहेत प्रॉपरली. सो हे झालं बजेट पिरियड, म्हणजे त्याचा पिरियड फिक्स्ड नसतो पण तुम्हाला तो करावा लागतो बजेट. ओके, 7th पॉईंट आहे तो म्हणजे जनरल इन्स्ट्रक्शन इन द टेक्निक. 7th पॉईंट बघा, जनरल इन्स्ट्रक्शन इन द टेक्निक. इन द
in the mean, for all those who are concerned with the operating system, they must be well acquainted with the target fixed for everyone for them as well as with their role in the फुलफिलमेंट ऑफ द टार्गेट. म्हणजे काय की जनरल इन्स्ट्रक्शन इन द टेक्निक म्हणजे काय की तुम्ही बजेटिंग करत असाल तर आपलं ध्येय काय आहे हे सगळ्यांना पटवून देणं आणि त्याबद्दल आपण काम करत राहणं, म्हणजे मोटिवेशनने काम करणं, हे सगळ्या गोष्टी समजून सांगणं. जे एम्प्लॉईड असतात त्या लोकांना वेळच्या वेळी इन्स्ट्रक्शन देणं, काही चुकत असेल त्यांना ते समजून सांगणं किंवा कुठे अडथळा येत असेल तर तो प्रॉब्लेम सॉल्व करणं, हे सगळ्या गोष्टीचं जे इसेन्शियल स्टेप आहे की त्या स्टेपमध्ये काय करायचं आहे तुम्हाला की जे काम करणारे लोक असतात बजेटिंगमध्ये, ते बजेटिंगमधल्या काम करणाऱ्या लोकांना वेळच्या वेळी इन्स्ट्रक्शन देणं, कुठले प्रॉब्लेम्स फेस होतात का हे चेकआउट करणं. ओके, या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये जनरल इन्स्ट्रक्शन ऑफ इन द टेक्निकमध्ये येत असतात. ओके, आणि 8 पॉईंट आहे तो म्हणजे determination of key factor. Okay, determination of key factor. The key factor means a factor that extent whose influence must be first assessed in order to assure the function of budget are reasonably capable of fulfillment. And the key factor is also known as a limiting government and the principal budget factor. The key factor is the vital important since determination of properties in the functional budget. म्हणजे काय डिटर्मिनेशन ऑफ की फॅक्टर म्हणजे काही इम्पॉर्टंट फॅक्टर बजेटिंगमधले कुठले कुठले आहेत ते लिस्ट आउट करणं, सगळ्यांना समजून सांगणं. ओके, की फॅक्टर म्हणजे कशाला म्हणतो आपण, अशा गोष्टी की त्या बजेटिंगमध्ये खूप महत्त्वाच्या असतात किंवा खूप मोठ्या असतात त्या, जसं की गव्हर्नमेंटचे कुठले रूल्स रेग्युलेशन्स आहेत का बजेटिंगसाठीचे. कारण आपण सिम्पल म्हणजे एक बजेटिंग करतोय पण ते बरोबर आहे की नाही हे कधी चेक होईल जेव्हा आपण रूल्स आणि रेग्युलेशन्स बघू की हे त्या रूल्समध्ये बसतं की नाही बजेटिंगच्या, ते चेक केल्यानंतरच आपलं बजेटिंग प्रॉपरली होऊ शकतं. त्यामुळं गव्हर्नमेंटच्या कुठल्या काही आहेत का लिमिटेशन्स वगैरे बजेटिंगच्या किंवा कुठले प्रिन्सिपल्स महत्त्वाचे आहेत का ते चेकआउट करणं, त्याद्वारेच आपलं बजेटिंग करत राहणं, ह्या गोष्टी डिटर्मिनेशन ऑफ की फॅक्टरमध्ये येतात. ओके, हे झालं ऑर्गनायझेशन. ओके, काय बघितलं आपण, ऑर्गनायझेशन ऑफ बजेटरी कंट्रोल. त्यामध्ये आपण 4 बघितले होते. फर्स्ट ऑफ ऑल ते आपण डबल रिवाईजही केलेत आणि नंतर आपण उरलेले 4 बघितले ते म्हणजे प्रिपरेशन ऑफ बजेट मॅन्युअल, फिक्स्ड बजेट पिरियड, जनरल इन्स्ट्रक्शन टू द टेक्निक अँड डिटर्मिनेशन ऑफ की फॅक्टर. ओके, ती असे 4 प्रकारचे आपण आज नवीन बघितलेत. सो जे पॉईंट आहेत फक्त पॉईंट पाठ करण्याचा प्रयत्न करा, पॉईंट लिस्ट आउट करण्याचा प्रयत्न करा. कारण इंटरनल ज्या गोष्टी असतात जसं की मी सांगितलं बजेट मॅन्युअल प्रिपेअर करणं, तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये लिहू शकता की बजेटिंगसाठी तुम्हाला एक बजेट मॅन्युअल तयार करावं लागतं, त्यामध्ये सगळ्या काही इम्पॉर्टंट गोष्टी असतात त्या बजेटिंग मॅन्युअलमध्ये असतात. या गोष्टी तुमच्या सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्ही लिहू शकता. त्यासाठी तुम्हाला पाठ करण्याची किंवा खूप एफर्ट्स लावण्याची सुद्धा गरज नाही आहे. फक्त तुम्ही काय करायचं आहे की जे इम्पॉर्टंट पॉईंट सांगितले जसं की प्रिपरेशन ऑफ बजेट मॅन्युअल, देन फिक्स्ड बजेट, जनरल इन्स्ट्रक्शन्स, डिटर्मिनेशन ऑफ की फॅक्टर, हे ऑर्गनायझेशनमध्ये येतं. हे इसेन्शियल स्टेप्स आहेत ते असं लिस्ट आउट करणं महत्त्वाचं आहे जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होणार नाही आणि तुम्हाला खूप पाठ करत बसावं पण लागणार नाही. समजलं असेल ठीक, नाही समजलं तर कॉल करून विचारा की मॅडम काय बोललं होतं ते. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ बजेट. याच्यामध्ये आपण 2 क्लासिफिकेशन आजच्या लेक्चरमध्ये बघूयात. नेक्स्ट जे उरलेलं असेल फंक्शनल क्लासिफिकेशन ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. सो क्लासिफिकेशन ऑफ बजेट म्हणजे काय की बजेटिंगचं क्लासिफिकेशन कुठल्या म्हणजे कॅटेगरीमध्ये होत असतं ते बघायचं आहे यामध्ये. सो क्लासिफिकेशन ऑफ द बजेट, देर आर द 3 बेसिस ऑफ क्लासिफिकेशन ऑफ द बजेट. दीज आर दी क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द टाइम फॅक्टर, क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द फ्लेक्झिबिलिटी फॅक्टर अँड द क्लासिफिकेशन बेस्ड अपॉन द फंक्शनल क्लासिफिकेशन. ओके, लास्ट इज द फंक्शनल क्लासिफिकेशन. फर्स्ट इज द क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू टाइम फॅक्टर. म्हणजे काय, फर्स्ट बघूयात आपण क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू टाइम फॅक्टर म्हणजे काय की टाईमनुसार बजेटिंगचं क्लासिफिकेशन झालेलं आहे. म्हणजे जर लॉंग टर्म त्यामध्ये पण लॉंग टर्म बजेट, शॉर्ट टर्म बजेट किंवा करंट बजेट. ओके, अशा 3 प्रकारचे त्याचे क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू टाईम पिरियडमध्ये येत असतात. कारण टाईम म्हटलं की लॉंग टर्म, शॉर्ट टर्म हे तर येणारच आहे ऑब्वियसली. सो फर्स्ट क्लासिफिकेशन बघायचं आपल्याला. तर क्लासिफिकेशन 3 प्रकारे पडतं ते म्हणजे क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू दी टाइम फॅक्टर, क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू फ्लेक्झिबिलिटी फॅक्टर अँड थर्ड इज दी फंक्शनल क्लासिफिकेशन. अशा 3 प्रकारचे कॅटेगरीज किंवा 3 प्रकारचे क्लासिफिकेशन बजेटचे असतात. त्यामधलं फर्स्ट आपण बघायचं क्लासिफिकेशन ते म्हणजे क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू दी टाइम फॅक्टर. सो अकॉर्डिंग टू टाइम बजेटिंगचं काय केलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यामध्ये लॉंग टर्म बजेट, शॉर्ट टर्म बजेट आणि करंट बजेट हे सांगितलेलं आहे. तर लॉंग टर्म म्हणजे काय असणार आहे, ॲज युजल ज्या बजेटला जास्त वेळ लागणार आहे त्याला आपण लॉंग टर्म असं म्हणणार आहे. तिथं लिहिले सुद्धा की बजेट इज मेनली कन्सर्न विथ द प्लॅनिंग ऑफ ऑपरेशन ऑफ द फार्म ओव्हर द पिरियड ऑफ 5 to 10 year. म्हणजे बजेटिंगचं जे काय प्लॅन किंवा ऑपरेशन्स आहेत ते 5 ते 10 वर्ष काय होणार आहेत, चालत राहणार आहेत. त्याला काय म्हणतो आपण, लॉंग टर्म बजेट असं म्हणतो. ओके, जे बजेट किती काळामध्ये होणार आहे म्हणजे कॅरीड आउट होणार आहे तर 5 ते 10 वर्ष कॅरीड आउट होणार आहे, तशा बजेटला आपण काय म्हणतो आहे, लॉंग टर्म बजेट असं म्हणतो आहे.
देन सेकंड कुठला येतो, शॉर्ट टर्म बजेट. शॉर्ट टर्म बजेट म्हणजे काय की असा बजेट की त्यामध्ये प्लॅनिंग किंवा ऑपरेशन्स जे आहेत ते किती वेळामध्ये होतात किंवा किती टाईम पिरियडमध्ये होतात, तर 1 to 2 इयर्स म्हणजे 1 ते 2 वर्षापर्यंत होतात जे बजेटिंगचं जे काय ऑल ओव्हर ऑपरेशन्स प्लॅनिंग आहेत ते. मग त्याला काय म्हणतो आपण, शॉर्ट टर्म बजेट. ओके, लॉंग टर्म म्हटलं की किती टाईम पिरियड असेल, 5 ते 10 वर्ष. ओके, बजेटिंगसाठीचं. शॉर्ट टर्म म्हणजे काय की 1 ते 2 वर्ष. आणि करंट बजेट म्हणजे काय की पर्टिक्युलर मंथ. ओके, 5 ते 10 वर्ष म्हणजे लॉंग टर्म, शॉर्ट टर्म म्हणजे 1 ते 2 वर्ष, आणि करंट बजेट म्हणजे काय एक 6 महिने किंवा महिन्यामध्येच म्हणजे वर्षाच्या कमीच, वर्षापेक्षा कमी असणारे जे काही बजेट असतात त्याला आपण करंट बजेट असं म्हणतो. जे बजेट 5 ते 10 वर्ष चालत राहतात त्याला लॉंग टर्म बजेट म्हणतो. जे बजेटिंग आपले 1 ते 2 वर्षामध्ये चालत राहतात त्याला काय म्हणतो आपण, शॉर्ट टर्म बजेट असं म्हणतो. ओके, क्लासिफिकेशन बेस्ड आपण टाईम फॅक्टर हे तर समजलं असेल, खूप इझी आहे, टाईम पिरियडच्या बेसिस आहे. ओके, नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे. ओके, इथे एक मी इमेज दाखवते तुम्हाला क्लासिफिकेशनची. तुम्ही असंही क्लासिफिकेशन जर तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला व्हॉट इज मीन बाय बजेट किंवा क्लासिफाय दी बजेट किंवा क्लासिफाय दी बजेट अँड राईट डाऊन दी क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द टाईम पिरियड असं जर विचारलं तर तुम्हाला काय करावं लागेल, बजेटिंगबद्दलची थोडीशी इन्फॉर्मेशन द्यावी लागेल. मग हे नंतर चार्ट काढावे लागेल तुम्हाला बजेटचा, म्हणजे जसं की ते चार्ट दिलेला आहे अकॉर्डिंग टू टाईम फॅक्टर, अकॉर्डिंग टू फंक्शन, अकॉर्डिंग टू द फ्लेक्झिबिलिटी. ओके, अशा 3 प्रकारे जसं सांगितलं होतं तसं क्लासिफिकेशन पडतं. त्यामध्ये आपण अकॉर्डिंग टाईम पिरियड कसं बघितलं, आपण लॉंग टर्म बघितलं आणि शॉर्ट टर्म बघितलं. नंतर फ्लेक्झिबिलिटीनुसार आपण काय बघणार आहेत, फिक्स्ड बजेट आणि फ्लेक्झिबिलिटी बजेट. ओके, फिक्स्ड बजेट आणि फ्लेक्झिबिलिटी बजेट कशामध्ये येते, अकॉर्डिंग टू दी फ्लेक्झिबिलिटी फॅक्टर. आणि अकॉर्डिंग टू फंक्शनलमध्ये काय येतं, तर सेल बजेट, प्रोडक्शन बजेट, कॉस्ट प्रोडक्शन बजेट, R&D बजेट म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट बजेट, कॅश बजेट, मास्टर बजेट हे कशामध्ये येत असतं, तर अकॉर्डिंग टू दी फंक्शनल बजेट. अशा 3 प्रकारचे क्लासिफिकेशन पडतात. ओके, तर फर्स्ट क्लासिफिकेशन आपण ऑल ओव्हर कंप्लीट केलेलं आहे अकॉर्डिंग टू टाईम पिरियड म्हणजे लॉंग टर्म, शॉर्ट टर्म आणि करंट बजेट. ओके, हे कशामध्ये येतं, अकॉर्डिंग टू दी टाईम फॅक्टर. आणि आता काय बघणार आहोत आपण, अकॉर्डिंग टू फ्लेक्झिबिलिटी, त्यानंतर बघणार आहेत अकॉर्डिंग टू फंक्शनल. ओके, सो नेक्स्ट पार्ट काय, अकॉर्डिंग टू दी फ्लेक्झिबिलिटी फॅक्टर. The budget can be classified into a 2 type of according to the flexibility factor. फ्लेक्झिबिलिटी फॅक्टर म्हणजे काय की बजेट तुम्ही ठरवले, प्लॅनिंग केले, पण कधी कधी काही टाईम पिरियडला कसं होतं की प्लॅन केलेलं थोडंसं चेंज होतं. मग ते कसं चेंज होतं किंवा त्यामध्ये कसे बजेट लागतात म्हणजे की त्याला काय म्हणतो आपण, तर फिक्स्ड बजेटमध्ये अंडर कुठले फॅक्टर येतात, तर फ्लेक्झिबिलिटी फॅक्टरमध्ये कुठले बजेट येतात, तर फिक्स्ड बजेट आणि फ्लेक्झिबल बजेट. ओके, the classification according to the flexibility budget are under the fixed budget and the flexibility budget. सो आपण यामध्ये बघायचं की फिक्स्ड बजेट म्हणजे काय आणि फ्लेक्झिबिलिटी बजेट म्हणजे काय आहे. सो फिक्स्ड बजेट म्हणजे काय की अशा गोष्टी की त्या कंपल्सरी त्या लागतातच काही केलं ते बजेटिंग करत असताना. जसं की फॉर एक्झाम्पल आपण एखादी घर करताना तुम्हाला काय म्हणजे समजा घर तुम्हाला बांधकाम करत असेल तर बेसिक आणि फिक्स्ड गोष्टी कुठल्या असतील, फिक्स्ड गोष्टी काय असणार आहेत की तुम्हाला वाळू, सिमेंट, फरशा, फर्निचर ह्या सगळ्या गोष्टी बेसिक असणार आहेत, फिक्स्ड असणार आहेत म्हणजे त्या लागतातच. ओके, त्याला असं हे म्हणता येत नाही की त्याला लागतील, मे बी लागणार पण नाहीत असं नाही करणार, त्याला लागतीलच म्हणजे कशाला, त्याला काय म्हणतो आपण, फिक्स्ड बजेट. ओके, बजेटिंग करत असताना ज्या गोष्टी लागतातच त्याला काय म्हणतो आपण, फिक्स्ड म्हणजे इट मस्ट बी. ओके, ज्या गोष्टी मस्ट आहेत त्या कशामध्ये येणार आहेत, फिक्स्ड बजेटमध्ये येणार. आणि ज्या गोष्टी फ्लेक्झिबल म्हणजे काय की त्या कंडिशनवर डिपेंड असतील. फॉर एक्झाम्पल मी तेच उदाहरण देते की जर घर बांधकाम करत असताना बांधकामाच्या बेसिक गोष्टी कुठल्या असतील, जसं की मी सांगितलं की तुम्हाला बेसमेंट किंवा ते फर्निचर, फरशा ह्या सगळ्या काही गोष्टी असतात त्या कशामध्ये बेसिक गोष्टीमध्ये येतात. पण POP करणं किंवा वॉल डेकोरेट करणं किंवा ते वॉल डिझायनिंग करणं हे काय इसेन्शियल गोष्टी नाही आहेत, त्या फ्लेक्झिबल म्हणजे पर्टिक्युलर त्या माणसावर डिपेंड असतात त्या. ओके, म्हणजे फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय की त्या कंडिशननुसार किंवा त्या गोष्टीनुसार चेंज होणं. ओके, त्याला फ्लेक्झिबल बजेट असं म्हणतो. आणि फिक्स्ड बजेट म्हणजे काय की काही गोष्टी मस्ट लागतात बजेटिंग करताना त्या फिक्स्ड बजेटमध्ये येत असतात. ओके, कळालं. ज्या गोष्टी मस्ट असतात, ज्या गोष्टी खूपच गरजेच्या असतात त्या कशामध्ये येतात, फिक्स्ड बजेटमध्ये येतात जे की फर्स्ट पॉईंटमध्ये. आणि सेकंडमध्ये काय की फ्लेक्झिबल बजेट म्हणजे काय की त्या कंडिशननुसार किंवा त्या ऑपरेशननुसार थोडेफार चेंजेस होतात, त्याला काय म्हणतो आपण, फ्लेक्झिबल बजेट असं म्हणतो. समजलं असेल तुम्हाला क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू टाईम पिरियड, तेही सांगितलं मी, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म आणि करंट बजेट. नंतर क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू द फ्लेक्झिबिलिटी फॅक्टर ते पण मग बघितलं आपण, फिक्स्ड बजेट म्हणजे काय, फ्लेक्झिबल बजेट म्हणजे काय. खूप इझी क्लासिफिकेशन आहे, अजिबात असं अवघड वाटण्यासारखं किंवा खूपच गोंधळल्यासारखं अजिबात नाही आहे. जसं की आपण 3 क्लासिफिकेशन बघतो, म्हणजे याचं बजेटिंगचं तीन क्लासिफिकेशन बघितले आपण. त्यामध्ये फर्स्ट अकॉर्डिंग टू टाईम पिरियड बघितलं, त्यामध्ये शॉर्ट टर्म बजेट, लॉंग टर्म बजेट, अकॉर्डिंग टू टाईम पिरियड. ओके, नंतर आपण बघितलं की
फ्लेक्झिबिलिटी बजेट अकॉर्डिंग टू फ्लेक्झिबिलिटी फॅक्टर म्हणजे काय की फिक्स्ड बजेट कुठले आहेत, फ्लेक्झिबिलिटी बजेट कुठले आहेत, फक्त लक्षात ठेवायचं कुठल्या कॅटेगरीमध्ये कुठलं आहे. ओके, ती इमेज जरी तुम्ही पाठ करून ठेवली तरी इसेन्शियल आहे. ओके, इनफ आहे तेवढं. सो इथपर्यंत करा तुम्ही क्लासिफिकेशनपर्यंत. 2 क्लासिफिकेशन झाले. थर्ड क्लासिफिकेशन राहतो तो म्हणजे कुठला, फंक्शनल क्लासिफिकेशन. थोडासा लेंदी आहे, हा मोठा आहे, त्यामुळे तो सेपरेट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊयात. सो जेवढं काही झालेलं आहे आजच्या लेक्चरमध्ये ते रिवाईज करत चला. जेवढ्या मी पोटन्सीनं शिकवते तेवढ्या पोटन्सीनं तुम्हीही करण्याचा प्रयत्न करा, कारण रिवाईज होऊ शकत नाही. इतका सिलेबस रिवाईज होणार नाही. मी शॉर्टमध्ये सांगू शकेन तुम्हाला, पण सगळ्याच गोष्टी मी सांगू शकत नाही. त्यामुळं ॲटलिस्ट नोट्स काढणं किंवा त्याबद्दलचं थोडं प्रिपरेशन करणं, कारण पेपर जवळ आलेत आणि सेकंड इयर आहे. तुम्हाला हेच वर्ष आहे की तुम्ही इथून जाऊ, म्हणजे इथून तुम्हाला सुटका होऊ शकते. डी फार्म तुमचं कंप्लीट होऊ शकतं, तुमचं डिप्लोमा कंप्लीट होऊ शकतं. जर याच वर्षी तुम्ही जर हे करत असाल, हलगर्जीपणा करत असाल, तर तुमचं डिप्लोमा कंप्लीट होणं अवघड आहे. ओके, नंतर ते 6 महिने पेपर बघा, रिझल्ट बघा, बॅकचे पेपर भरा, हे खूप अवघड असतं त्या गोष्टी. ओके, त्यामुळं जसं फर्स्ट इयर क्लिअर आउट झाले प्रॉपरली, तसं सेकंड इयर पण करा आणि तुमच्यामध्ये जेवढी काही चांगली गोष्टी आहे तेवढ्या जरा बाहेर येऊ द्या अभ्यासाबद्दलच्या. ओके, ठीक आहे, थँक्यू.